शक्ती श्री तुळजाभवानी महाराष्ट्राचं आराध्य दैवत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतम सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज आणि आई नेसाईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कार्यालयामध्ये थोरात आणि तळवले परिवारातील आनंदाच्या क्षणी आपण सर्वजण उपस्थित राहिला याचा मलाही मनस्वी आनंद आहे। खरं तर कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याचा एक ट्रेलर असतो आणि ह्या ट्रेलर लोकांना दाखवला जातो। जसा राजा शिवाजी आमच्या देशमुख साहेबांचा चित्रपट त्या ठिकाणी प्रदर्शित होण्यापूर्वी आपण एक ट्रेलर पाहिला, तसा थोरात आणि तळवले या परिवाराचा लग्न विधी सोहळा दिवाळीमध्ये आहे, पण हा एक ट्रेलर आहे। मग ट्रेलर जर एवढा मोठा असेल तर लग्न किती मोठं असेल याची आपण कल्पना करा। आणि याचं कारण असं आहे की माऊली गुरुजी आणि सगळ्यांनी सांगितलं की संदीपराव, संजनाताई आणि योगेश थोरात असतील किंवा पोपटराव थोरात असतील ही आमच्या बरोबरची पिढी, शशिकांतजी, रमेशजी। पण मी त्याच्यात थोडंसं मागे जातो, कारण आजचे या ठिकाणी माणसांचं पीक गोळा झालेलं आहे। याचं कारण ती माणसं आहे। माझं लहानपणच मुळात अहमदाबादला गेल्यामुळे मी कैलासवासी बापूसाहेबांना पाहिलं, कैलासवासी भक्तीरावांना थोरातांना पाहिलं, कैलासवासी सतुभाऊ थोरातांना पाहिलं। त्यांनी जी माणसं गोळा केली, ती लाख मोलाची माणसं गोळा केली। आज या ठिकाणी मोहनराव थोरात गुरुजी आहेत, त्यांनी पण आपली माणसं गोळा करण्याचं हे जे त्या कुटुंबाचं श्रेय आहे ते पुढे चालू ठेवलं। आजचे जे वरराजाचे आजोबा आहेत बबनराव थोरात हे समोर बसलेले, त्यांनी पण अहमदाबादचं काही काळ सरपंच भूषवलेलं आहे। आणि म्हणून मी या ज्या 5 पांडवांचा उल्लेख केला, बापूसाहेब असतील, भक्तीराव असतील, सतुभाऊ थोरात असतील, मोहनराव असतील, बबनराव असतील, या माणसांनी त्यांच्या काळामध्ये अहमदाबादला दिशा देण्याचं काम केलं, अहमदाबादला प्रगती पथावर नेण्याचं काम केलं। आणि हे करत असताना त्यांनी माणसं पेरली, तीच माणसं आज या मंगल कार्यालयामध्ये उगवलेली आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणून खरं तर आपल्याला काही काम नाही म्हणून लोक इथे आलेली नाही, किंवा वेळ आहे, वेळ कसा तरी घालायचा म्हणून लोक या ठिकाणी आलेली नाही। प्रत्येकाला काम आहे, पण तरी सुद्धा या कुटुंबावर प्रेम व्यक्त करण्यासाठी माणसं या ठिकाणी आलेले, हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे। थोरात परिवार हा जसा तोला मोलाचा परिवार आहे, तसा तळवले परिवार जर मी बोललो नाही तर मग म्हणते बाबा सासरवाडीचा माणूस थोकून झाला आणि थोरातांच्या बाजूने बोलणार तळवले कसे राहील। मी तळवलेंचा जावई आहे, त्यामुळे तो परिवार तर नक्कीच मोठा आहेच याची मला खात्री आहे। पण आजची वधूराणी ती माझी विद्यार्थी आहे, बाबासाहेब जे वर पिता वधू पिता ते पण माझे विद्यार्थी आहेत। ते अत्यंत साधस आहेत, नम्र आहेत। आपल्या काळेबाईची सेवा करत असताना जसं सावकाबाईंनी सांगितलं की माती हाच माझा परमेश्वर आहे, तसं बाबासाहेबांनी आपल्या जीवनाचं ते तत्व ठरवले। चांगल्या पद्धतीने शेती करत असताना आपल्या मुलाबाळांना अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवलं आणि त्यामुळे हे दोन्ही परिवार एकत्र येत असताना इकडून तळवले परिवाराचा आणि तिकडून थोरात परिवाराचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळं दोन्ही परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। दिवाळीमध्ये हा लग्न सोहळा विधी मला वाटतं संदीपरावांनी सांगितलं, त्यावेळी सुद्धा आपल्याला किती मोठा हॉल दादासाहेब लागेल गुरुजी याची कल्पना करा आणि त्या पद्धतीचं नियोजन करा। कारण साखरपुडा झाल्यानंतर आता फक्त लग्नच राहिलेलं आहे, त्यावेळी सुद्धा मला वाटतं निश्चितपणे 50,000 लोकांची उपस्थिती असेल, कारण ही माणसं पेरलेली आहे, ही माणसं पेरलेली आहे, ही माणसं उगवलेली आहे आणि त्यांचं प्रेम तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे। आपण मला या ठिकाणी बोलावलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी माझ्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या सगळ्या फॉलोअरच्या वतीनं, जवळजवळ 1.5 लाख फॉलोअरच्या वतीनं मी या वधूवरांना शुभाशीर्वाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजापती गावडे साहेब याकडे शुभेच्छा देते। मानसा तुझे गीत गावे असे गीत गावे की तुझे ज्यात हित होते, खऱ्या अर्थाने शिंदे सारेनं थोरात कुटुंब आणि कळवले कुटुंबांचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न केला। आपल्या मनापासून मनापर्यंत सहर्ष स्वागत। यानंतर माझे त्याला आता ताबडतोब घेऊन येतो। त्यानंतर निर्मलाताई पानसरे माजी जिल्हा अध्यक्ष पुणे जिल्हा परिषद यांच्या याकडे शुभेच्छा। चिरंजीव प्रतीक आमची तळवटे कुटुंबातील सुकन्या श्रीकांतनी श्रद्धा यांच्या साक्षीगंधाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, नातेवाईक, मित्रमंडळी, विशेषतः शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांचं या दोन्ही कुटुंबाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो। मित्रांनो, दोन्ही कुटुंब आपापल्या क्षेत्रामध्ये नावलौकिक कमवलेली आहेत। थोरात कुटुंबाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर एक समाजसेवेचा वारसा लाभलेलं हे थोरात कुटुंब आहे। मला आठवतं, मी लहानपणापासून पाहतो की या कुटुंबाचं फार मोठं योगदान या अहमदाबाद नगरीच्या जडणघडणीमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं। मग
वर मुलाचे आजोबा असतील बबनराव सरपंच म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर योगेश भैया त्यांचा वारसा पुढे चालवतात. त्यांच्या कालावधीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचा डोंगर आकारले दिलीपराव वळसे पाटलांच्या माध्यमातून अंबानाथ नगरीमध्ये आपल्याला सगळ्यांच्या ठिकाणी दिसून येतोय. त्याच्यामध्ये मोहनराव थोरात हे फार मोठे प्रस्ताच्या काळामध्ये होते. आम्ही नोकरी लागल्यापासून पाहतो की शिक्षक संघटनेच्या याच्यामध्ये शिक्षकांना एक मान सन्मान मिळवून देण्यामध्ये त्यांना आता जे वैभव प्राप्त झालेले ते मान्य मिळवण्याच्या याच्यामध्ये या मोहनराव थोरात गोष्टीचा फार मोठा त्याच्यामध्ये सहभाग त्याच्यामध्ये दिसून येतो. आणि तोच वारसा आज वरराजाचे वडील संदीप एक शिक्षक संघटनेच्या पतसंस्थेचे आता चेअरमन म्हणून तो संस्कार सेवा त्या माध्यमातून करत आहे. त्याच मुलाचं हे तळवले कुटुंब आहे. मग मी खाली बसला असताना दादासाहेब खडे माझे शेजारी होते. निर्मलाताई पानसरे आल्या म्हणजे कुठल्या नाटक आले तिथे अहो म्हणजे ते तळवले कुटुंबाचेच कन्या आहे त्याच्यामध्ये मला माहीत झालं त्याच्यामध्ये म्हणजे तळवले कुटुंबाने केलेला संस्काराचा वारसा त्यांनी चांगल्या पद्धतीने चालून आज 7वी वितरण जिल्हा परिषदेचे प्रतिष्ठेचं पद त्यांनी त्या ठिकाणी घोषवलेलं आहे. अशी ही दोन्ही प्रतिष्ठित कुटुंब या निमित्तानं एकत्रित आहेत. ही आनंदाची बाब आहे. वधूवर सुशिक्षित आहे. त्यांच्या ज्ञानाचा शिक्षणाचा अनुभवाचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी व्हावा आणि त्या माध्यमातून त्यांचं भावी आयुष्य सुखसमृद्ध ठरवायचं झालं. माजी जिल्हा अध्यक्ष निर्मलाताई पानसरे वाजंत्री मंडळींना विनंती आहे. त्याच्या पदस्पर्शाने पाळून दिलेल्या या कानूर नेसाईच्या पवित्र भूमीमध्ये आज आमच्या तळवले परिवाराने थोरात परिवाराच्या आग्रहाच्या प्रेमाच्या स्नेहाच्या त्या निमंत्रणाचा स्वीकार करून आमच्या तळवले परिवाराची लाडकी सुकन्या आमची भाची चिरंजीवी सकलकांक्षिणी श्रद्धा आणि थोरात परिवाराचे वरराजा चिरंजीव प्रतीक यांना साखरपुड्याच्या निमित्ताने त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित राहिला. प्रथमतः आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करते. खरं तर या ठिकाणी निवेदकांनी या दोन्ही परिवाराबद्दल बोलताना या ठिकाणी खास अशी माहिती सांगितली आणि माझ्या आधी आमचे गुरुवर्य दादी आदरणीय प्राध्यापक अनिल शिंदे सरांनी थोरात परिवाराबद्दल बोलताना जावई म्हणून आमच्या तळवले परिवाराचं देखील या ठिकाणी कौतुक केलं आणि मुलगी म्हणून तळवले परिवाराचा मला या ठिकाणी नक्कीच अभिमान आहे. आदरणीय गावडे साहेबांनी या ठिकाणी बोलताना सांगितलं की खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद म्हणून काम करत असताना आमच्या तळवले परिवाराने जो सुशिक्षित सुसंस्कृत आणि नम्रतेचा जो गुण आमच्या सर्व तळवले परिवारातील मुलांमध्ये या ठिकाणी दिला त्याच माध्यमातून आम्ही सर्वच भावंड या ठिकाणी काम करत आहोत. खरं तर हा श्रद्धाच्या साखरपुड्याच्या निमित्ताने होत असलेला कार्यक्रम हा आमच्या भावंडातील म्हणजे नवीन पिढीतील कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आमच्या चुलत्यांचे असेल वडिलांचे असेल या पिढीतील आमच्या सर्वांच्या या ठिकाणी कार्यक्रम झालेले आहेत. परंतु आज खरं तर थोरात परिवाराबद्दल बोलताना या ठिकाणी भरभरून सगळ्यांनी सांगितलं. वरराजांचे वडील आदरणीय संदीप भाऊ असतील त्यांच्या सौभाग्यवती असतील त्यांनी या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव असं काम केलं. शिरोळ तालुक्यामध्ये काम करत असताना त्यांनी खरं तर माझं सासर असलेल्या खेड तालुक्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ज्ञानदानाचं चांगलं काम केलं आणि आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असताना आपली विद्यार्थ्यांची पिढी ही सुशिक्षित सुसंस्कारित करत असताना आपले चिरंजीव प्रतीक याला सुद्धा चांगलं शिक्षण दिलं. इंजिनिअरिंगचं शिक्षण दिलं. आपल्या पायावर उभं करण्याचं काम केलं. शिक्षण देत असताना सुसंस्कार आणि सुशिक्षित करण्याचं काम या ठिकाणी थोरात परिवाराने केलं. मला तळवले परिवाराबद्दल या ठिकाणी अभिमानानं बोलावंसं वाटतं की आजचे श्रद्धाचे आजोबा म्हणजे आमचे तीनही चुलते असतील बबननाना असेल यांनी भोसरीसारख्या ठिकाणी कंपनीमध्ये चांगलं काम केलं. आमच्या आप्पांनी शेती या ठिकाणी सांभाळून आजचे वधूपिता आदरणीय बाबा असतील आणि सर्वच भावंडांना या ठिकाणी चांगलं शिक्षण दिलं आणि धाकटे आमचे पोपटनाना असतील यांनी खऱ्या अर्थानं देशसेवेचं व्रत हाती घेतलं आणि हे सर्व करत असताना आमच्या सर्व पिढीला सुशिक्षित सुसंस्कारित आणि समाजामध्ये नम्रतेनं वागण्याचे संस्कार आमच्या सर्व चुलत्यांनी या ठिकाणी नक्की दिलं. त्याच माध्यमातून आदरणीय आमचे बंधू बाबा असतील आमची वहिनी अमिता वहिनी असेल यांनी या ठिकाणी आज श्रद्धाला BCS करत असताना दुसऱ्या मुलीला प्रांजलला सुद्धा या ठिकाणी डॉक्टर करण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने शेती करत असताना एवढं सगळं करणं हे खरोखर अभिमानाची गोष्ट आहे आणि हे संस्कार आणि हे रुजवण्याचं काम आमचा तळवले परिवार आमच्यामध्ये करत आहे. खरं तर ह्या संस्कारावरती याच शिकवणीवरती आमच्या श्रद्धाला जी शिकवण या ठिकाणी आजी आजोबा असतील चुलते असतील आमच्यासारखे आत्या असतील यांनी जे दिलेलं आहे त्या जोरावरती आज थोरात परिवाराचं समाजामध्ये असणारी जी प्रतिष्ठा आहे समाजामध्ये असणारं जे वैभव आहे ते फुलवण्याचं काम आमची श्रद्धा या ठिकाणी नक्कीच करेल.
मी खात्रीनं सांगू शकते आपण सर्वजण तळवले परिवार आणि थोरात परिवाराच्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आला. आपणा सर्वांचं स्वागत करते. वधूवरांना त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी साखरपुड्याच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देते. परिवाराची मुलगी म्हणून आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानते आहे. थांबते. धन्यवाद. 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 अशोक शेठ भंडारे संत कृपा मेडिकल आपण उपस्थित झाला तर उभय परिवाराच्या वतीने सरचे स्वागत. भाऊसाहेब माळंदे सोसायटी संचालक बाळासाहेब नाणेकर प्रगतशील शेतकरी मंगलताई शिंदे मुख्याध्यापिका बबिताताई वारे नंदाताई गायकवाड ग्रामपंचायत सदस्य कोंडापुरी सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. उभय परिवाराच्या वतीने सहर्षाचं स्वागत. सन्माननीय अरुण गोडे सर उपस्थित राहते. उभय परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत. सन्माननीय सरेश शेठ बानकिरे सर, अशोक शेठ महादेव राळे सर, सन्माननीय बाजीराव राळे सर, अनिताताई राळे धीर हॅलो. चला अजून उभय परिवाराच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो आणि वर राजाला गंध लावण्यास आपण सर्वजण सन्माननीय पाहुणे मंडळी पात्र मंडळी आमच्या दोन्ही परिवाराचे जवळच्या सर्वोच्च सेवानिवृत्त सीईओ प्रभाकरजी गावडे साहेब आपल्याला गंध लावण्यासाठी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सांगते शेठ थोरात आपण